हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि म्हणलं चला तर सगळं झाडांना पाणी वगैरे द्यायचंय आणि झाडांची फुलं वगैरे कट करायची आहेत. भरपूर काम आहेत आज, त्यामुळे सकाळी सगळं घरातलं आवरून मी आलेले इथे झाडांची कटिंग करायची आहे आणि थोडीशी फुलं काढायची आहेत आणि खत आणि पाणी हे सगळं मी त्याला घातलेलं आहे पहिलं. तर झाडांसाठी ना आता ही गुलाबी किती छान आलीत बघा. तर ह्याच्यासाठी एक सिक्रेट आहे, ते म्हणजे असं आहे की गुलाबाला जर तुम्हाला अशी एकदम टवटवीत आणि फ्रेश असं फुले वगैरे लागायचे असतील, असं चांगलं झाड यायचं असेल, तर तुम्ही ना त्याला काळी माती किंवा असं दुसरी कुठली माती वापरण्यापेक्षा लाल माती वापरा, एक नंबर आहे. आणि त्याच्यामुळे गुलाब एकदम टवटवीत आणि फ्रेश अशी सगळीच झाडं लाल मातीने एकदम मस्त येतात बघा. तर मी सगळ्या झाडांना लाल माती वापरलेली आहे. आणि खत म्हणलं तर जे चहा पावडरचं पाणी असते ते चहा पावडरचं पाणी वापरते मी. आणि जो गाळ असतो चहा करून आपण राहिलेला तो गाळ, हे सगळं मी जास्त करून पाण्यापेक्षा मी चहा पावडरचा जी चहा केलेला असतो उरलेली जी आपली गाळ असतो तो सगळा गाळ मी जरा एक 8-15 दिवसाचा साठा करून ठेवते आणि ती झाडांना मी घालत असते. आणि त्याच्यामुळे माझी झाडे एवढी मस्त आलीत बघा. जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही करून बघा, किती मस्त त्याचा इफेक्ट वाटतोय. आणि त्याच्यानंतर पाण्याची जी वेळ आहे, आपण कधी पण झाडाला पाणी दिलं आणि पाणी झाडे येते तर असं अजिबात नाही. त्याची एक योग्य वेळ असते, ती म्हणजे कसं माहिती का, जर झाडांना तुम्ही सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी जर पाणी संध्याकाळी ज्यावेळेस ऊन पूर्ण खाली झालं ना त्यावेळेस जर तुम्ही झाडांना पाणी दिलं ना तर एक नंबर झाड अशी म्हणजे येते बघा. कारण ती काय सिक्रेट माहित नाही, पण इतकं मस्त जे पोषण झाडाला हवं असते ना पाण्यापासून ते सगळे मिळते मला असं वाटते. माझं 2च टायमिंग आहे. सकाळी म्हणलं ना तर मी सकाळी जवळजवळ 7:30ला म्हणजे अजिबात ऊन नसते त्यावेळेस, एकदम असं कवळं नुसता दिवस उगलेला असतो त्या टायमिंगला एक, आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर एक असं मी पाणी देते. जर कोणाला झाडं लावली असतील तर त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट उपाय आहे बघा, तुम्ही करून बघा. तर असं म्हणजे अशी जर झाडं सांभाळली ना तुम्ही, कुठलंही झाड असू द्या मग तुमचं, तर तुम्ही चहा पावडरचं किंवा जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे असं राख जर तुम्हाला भेटली, राख जर टाकली तर एक नंबर आहे. पण राख काय आमच्याकडे नाही, त्यामुळं जी आहे त्याच्यात सुद्धा आपण झाडं एक नंबर व्यवस्थित आणू शकतो. राख असली तर थोडी थोडी राख पण टाकायची लाल मातीमध्ये, तर एक नंबर झाडं येते ती. तर असं माझं सगळं झाडे वगैरे मस्त आलेली आहेत बघा. तर आज मला बनवायची होती टोमॅटोची चटणी. तर टोमॅटोची चटणी ना मी 2-3 प्रकारे बनवते. ती एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली, ती म्हणजे टोमॅटो ना अर्धे अर्धे कट करायचे आणि भाजून घेतले, तुम्ही आता बघितलं व्हिडिओ मध्ये ते. आणि त्याच्यावर एक ताट झाकायचं, ते एकदम मस्त असं वाफलून निघते. त्याच्यावरची जी साल असते ती ऑटोमॅटिक निघते, ते थोडंसं आपण हाताने काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर ना कांदा असतो तो कांदा वगैरे टाकून घ्यायचा, त्याच्यामध्ये तळून घ्यायचं चांगलं मस्त. आणि आपले साधे मसाले सगळे टाकून घ्यायचे. म्हणजे जे कट करून करण्यापेक्षा ही याच्यामध्ये जरा जास्त टेस्ट येते असं मला वाटते. तर सकाळची कामं वगैरे सगळे आवरलेत बघा. आणि आता थोडीशी पहिलं भांडी वगैरे रॅकला लावून घेतली आणि थोडीशी स्वच्छता काढली होती आज घरातली, त्यामुळं. आणि ते सगळं झालं, परंतु म्हणलं आता चपात्या तर झालत्या पण थोडा माझा रात्रीचा भात शिल्लक होता. तर मला तसा भात आवडते बघा, रात्रीचा भातात कांदा टोमॅटो टाकून आपण पोहे सारखं बनवलं ना एक नंबर लागते. तर तसं आज मी थोडस बनवले. त्यात थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि आपला हळद आणि मीठ टाकायचं, कोथिंबीर, कडीपत्ता असला तर कडीपत्ता टाकायचा. तर मस्त होते बघा. म्हणजे नाश्त्याला सुद्धा तुम्ही सकाळी खाऊ शकता. मी असंच बनवते. जर पोहे जर कोणाला आवडत नसेल, पित्ताचा त्रास असेल, तर मी तसं करते. आमच्यात जरा पित्ताचा त्रास आहे त्यामुळं आम्ही असं बनवतो. तर एखाद दिवस आपण इडली वगैरे तर बनवत असतो, परंतु एखाद दिवस नाश्त्याला गडबडीत पटदिशी काय बनवायचं म्हणलं ना पटकन, तर ही चांगला उपाय आहे बघा. तर असं सगळं बनवून वगैरे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता थोडस म्हणलं सगळं तर बनवले, पण थोडीशी माझी बाकीची पण कामं होती ती पण मला करून घ्यायची होती. तर आजचा व्हिडिओ असा होता बघा, जे काय मला झाडाविषयी मी तुम्हाला माहिती माझी होती. कारण माझी झाडं मी ह्या पद्धतीने सांभाळले आणि चांगले आलेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले. कोणाला तर आवडलं तर तुम्ही ते बघू शकता. तशा पद्धतीने तुम्ही पाणी घालून बघा, तशा पद्धतीने तुम्ही खत वगैरे खत वापरून बघा. तुमच्याकडे तर राख असेल तर राख वापरा तुम्ही, एक नंबर झाडं येतात बघा. कारण गुलाबाला तर राखेचं काय फरक आहे काय माहिती, लई चांगली गुलाब येतात. कारण माझ्या एकाच गुलाबाच्या झाडाला जवळजवळ 20-20, 25-25 गुलाब येते, ज्याची हाईट एवढी नाही पण एवढी जास्त त्याला गुलाब यायला लागली. तर ही तुमचा चांगला उपाय म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर चला भेटूया उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय.